नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण कोकण मराठी साहित्य परिषद उरणने आपल्या विमला तलावावर दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलनाचा जो जागर ठेवला आहे, तेथे सादर होणाऱ्या कविता या वास्तववादी असतात। कारण तेथे उपस्थित असलेला श्रोतृवर्ग हा ज्येष्ठ नागरिक, त्यांना ते वास्तविक आनंददायी वाटते। लेखक कवींचे लेखन वास्तववादी असावे असे मत संमेलनाध्यक्ष साहित्यरत्न रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील यांनी पाले या गावी संपन्न झालेल्या 125व्या साहित्य संमेलनात आपले मत मांडले। कोकण मराठी साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपल्या भाषणात नाविन्यपूर्ण लेखन आणि उपक्रमांची गरज आहे हे विचार मांडून संमेलनाचे कौतुक केले। प्रास्ताविक शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकारिणी सदस्य जयू भाटकर, जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, महाराष्ट्राची गझलकारा ज्योत्स्ना राजपूत, बंडखोर पोर एड गोपाळ शेळके, सुभाष कुडके, रायप्पा माशाळे, गझलकार सिद्धेश, लवेंद्र मोकल, ज्येष्ठ नागरिक प्रमुख चंद्रकांत मुकादम इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती। रामचंद्र म्हात्रे गंध मातीचा, न ग पाटील यांच्या दोहे आणि मोगऱ्याचा गंध या 3 पुस्तकांचे यावेळी प्रकाशन झाले। जिल्ह्यातील 25 समाजसेवकांना कप्तान योगेश म्हात्रे, दिग्दर्शक वसंत चिर्लेकर, आदर्श शिक्षक सहज पाटील, सुभाष कटकदौड इत्यादी आणि 25 ज्येष्ठ नागरिक आणि कवी लेखकांना गौरवण्यात आले। 25 कवींच्या कवितांचा आनंद मनमुराद रसिकांनी अनुभवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केनी, संपदा ठाकूर पाटील यांनी सुरेख केले। दौलत पाटील, अनिल भोईर, रमण पंडित, अनिता शिवकर, शिवप्रताप पंडित, किशोर पाटील, महेंद्र गावंड, अनंत पाटील, नरेश पाटील इत्यादी अन्य कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकर्ते स्वयंसेवकांची उत्तम बजावताना दिसले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुजाता होळकर, उरण।